आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत भोंदूबाबाकडून महिलेला 3.5 लाखांचा गंडा, आरोपी अटकेत। भूतबाधा काढून टाकणे व घरातील गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला खोटे सोने देऊन सुमारे 3.5 लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे। शशिकांत सीताराम भुजिंगे वय 33 राहणार हालसवडे, जिल्हा कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा मुलगा गतिमंद असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी संपर्क साधला। अंगात अघोरी दैवी शक्ती असल्याचे भासवून मुलावर भूतबाधा झाल्याचे सांगत ती दूर करू शकतो, तसेच घरात गुप्तधन असून ते काढून देतो असे आमिष त्याने महिलेला दाखवले। यानंतर आरोपीने महिलेची अंधश्रद्धा वाढवत तिला मोडशिंगी येथे नेऊन तथाकथित विधी केले। गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने खोटे सोने देत वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण 3,22,000 रुपये उकळले। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, स्वप्नील नायकोडे, अर्चना आलदर, जाकीर काझी, राजेश गवडी आणि दीपक परेट यांच्या पथकाने केली। किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपी नामे शशिकांत सीताराम भुजिंगे वय 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, अघोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुख समृद्धी आणतो, फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे। आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे। आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे। अजून पुढं काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते। अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं, ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे।